नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची परीक्षा आता जवळ आली आहे. आपल्याला परीक्षेची तयारी करावयाची आहे. परीक्षेविषयी खूप अशी भीती आपल्या मनात आहे. करोना काळामध्ये आपण अभ्यास कसा करायचा, त्याच्यानंतर कमी काळखंडामध्ये किंवा ऑनलाईन स्वरूपात काही प्रकरणांचा अभ्यास झालेला आहे आणि आता प्रत्यक्ष परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करता येईल या विषयासाठी आपल्याला खूप तयारी करायची आहे. तर सर्वप्रथम वेळ जरी कमी असला तरी आपण कमी वेळेमध्ये आपल्या ध्येयापर्यंत सहज पोचू शकतो. त्यासाठी काही गोष्टी आपल्याला त्यापूर्वी समजून घेणं गरजेचं झालेलं आहे. परीक्षा म्हटली की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर प्रश्नपत्रिका ही येत असते आणि प्रश्नपत्रिकेचं अचूक स्वरूप जर आपल्याला माहिती झालं तर मला वाटतं की आपण सहज ध्येयापर्यंत पोहोचू शकतो किंवा ती प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्याला नक्कीच अशी मदत त्या ठिकाणी होणार आहे. मग ही प्रश्नपत्रिका म्हणजे सर्व आपले विषय आहेत त्या विषयांबरोबर मी तुम्हाला आजच्या या भागामध्ये विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखड्याविषयी किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. विज्ञानाचं मूल्यमापन थोडक्यात या पद्धतीने असतं की विज्ञान 1चा पेपर जो आहे लेखी पेपर तो 40 गुणांसाठी असतो, तर विज्ञान 2चा लेखी पेपर हा 40 गुणांसाठी व अंतर्गत मूल्यमापन किंवा प्रात्यक्षिक परीक्षा ही 20 गुणांसाठी आहे. मग यावेळेस कोरोनाच्या अभावामुळे 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा ही कशा पद्धतीने होते हा वेगळा विषय. मात्र लेखी परीक्षा जी आहे 40 पैकी ती होणारच आहे. विज्ञान 1 40 आणि विज्ञान 2 40 या पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. मग यासाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीने असतं तर 4 प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. हे प्रश्न जे विचारले जात असतात 4 याच्यामध्ये प्रश्न पहिला जो असतो 1 गुणांचे 5 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारले जातात. एकूण गुण त्याला 5 असतात. बहुपर्यायी प्रश्न असतात आणि हे सर्व प्रश्न जे आहे हे तुम्हाला पाठ्यपुस्तकावरच आधारित असतील. दुसरा जो भाग आहे म्हणजे प्रश्न पहिल्याचा ब हे 1 गुणाचे 5 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील आणि तेही 5 गुणांचे असतील. प्रश्न दुसरा हा अ जो आहे हा 2 गुणांचा असेल, त्याच्यात 3 विचारले जातील, 2 सोडवायचे आहे आणि एकूण 4 गुणांसाठी असेल. याच्यामध्ये शक्यतो कारणे लिहा हा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. प्रश्न दुसरा ब जो आहे ते 5 प्रश्न विचारले जातील, लिहायचे तुम्हाला 3 प्रश्न आहेत, एकूण 6 गुणांसाठी आहे. प्रश्न तिसरा जो आहे तुम्हाला त्या ठिकाणी 8 प्रश्न विचारले जातील, 5 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत आणि एकूण गुण 15 आहेत. चौथा प्रश्न 5 गुणांचे 2 तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्या दोघांपैकी 1 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी आता विचारला जाईल. अशीच पद्धत तुमची विज्ञान 1 आणि विज्ञान 2 या दोघंही प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. मात्र आता आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत की नेमकं जेव्हा आपण पेपर सोडवतो त्या ठिकाणी प्रत्येक उपप्रश्नामध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतील आणि त्या ठिकाणी नेमकं कोणत्या बाबी विचारल्या जाऊ शकतात या गोष्टीविषयी आपण माहिती घेणार आहोत. जसं की जेव्हा आपण प्रश्नपत्रिका सोडवतो आणि प्रश्नपत्रिका सोडवत असताना काही मुद्दे विचारात घेणं त्या ठिकाणी अपेक्षित असतात की हे तर आपण प्रश्नवाईज गुणसंख्या तर पाहिलेल्याच आहेत, परंतु आता समजा विज्ञान 1 आहे तर आता परीक्षेची तुम्हाला तयारी करायची आहे, तर मग त्या अगदी कोणत्या प्रकरणाला किती वेटेज आहे हेही आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ विज्ञान 1चं विज्ञान 1 भाग जर घेतला आपण तर त्याच्यातलं गुरुत्वाकर्षण प्रकरण जे आहे हे
3 गुणांसाठी असेल आणि विकल्पासहित 5 गुण. मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण हे 4 गुणांसाठी असेल तर विकल्पासह हे 6 गुणांना असेल. रासायनिक अभिक्रिया समीकरण असतील 4 गुणांसाठी असेल, विकल्पासह 6 गुणांसाठी असेल. विद्युतधारेचे परिणाम हे 5 गुणांसाठी असतील, विकल्पासह 7 गुणांसाठी. उष्णता हे प्रकरण 3 गुणांसाठी तर विकल्पासह 5 गुणांसाठी असेल. प्रकाशाचे अपवर्तन 5 गुणांसाठी असेल तर विकल्पासह 7 गुणांसाठी असणार आहे. भिंग व त्याचे जे उपयोग आहेत हे 4 गुणांसाठी असेल तर विकल्पासह 6 गुणांसाठी असणार आहे. धातुविज्ञान हे 4 गुणांसाठी असेल तर विकल्पासह 6 गुणांसाठी. कार्बनी संयुगे 5 गुणांसाठी असेल तर विकल्पासह 7 गुणांसाठी. अवकाश मोहीम हे प्रकरण 3 गुणांसाठी असेल तर विकल्पासही 5 गुणांसाठी. तुमची एकूण प्रश्नपत्रिका ही 40 गुणांची असेल आणि पूर्ण विकल्पासह जर आपण पाहिली तर ती 60 गुणांसाठी असणार आहे. तसेच विज्ञान 2साठी सुद्धा अनुवंशिकता व उत्क्रांती ही 3 गुणांसाठी असेल तर विकल्पासह 5 गुणांसाठी असणार आहे. सजीव जीवन प्रक्रिया भाग हे 4 गुणांसाठी असेल तर विकल्पासह ते 6 गुणांसाठी असणार आहे. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हे 5 गुणांसाठी असणार आहे तर विकल्पासह 7 गुणांसाठी असणार आहे. पर्यावरणीय व्यवस्थापन 5 गुणांसाठी असणार तर विकल्पासह ते 7 गुणांसाठी. हरित ऊर्जेच्या दिशेने जर विचार केला तर ती 4 गुणांसाठी व विकल्पासह 6 गुणांसाठी. प्राण्यांचे वर्गीकरण हे 4 गुणांसाठी असेल तर विकल्पासह 6 गुणांसाठी. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची 4 गुणांसाठी असेल, विकल्पासह 6 गुणांना. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान 4 गुणांसाठी, विकल्पासह 6 गुणांसाठी असणार आहे. सामाजिक आरोग्य हे 4 गुणांसाठी असेल तर विकल्पासह 6 गुणांसाठी असेल. आपत्ती व्यवस्थापन सुद्धा 3 गुणांसाठी असेल तर विकल्पासह 5 गुणांसाठी. याच विज्ञान 1 प्रमाणेच विज्ञान 2ची ही 40 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्या पुढे असणार आहे आणि त्या ठिकाणी विकल्पासह ती 60 गुणांसाठी त्या ठिकाणी असणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये अंतर्गत मूल्यमापन शक्यतो असे असतात की 2 प्रयोग त्या ठिकाणी असतात 6-6 गुणांचे. 4 गुण नोंदवहीला आणि 4 गुण उपक्रम नोंदणीला असतात. एकूण 20 गुणांसाठी ही परीक्षा त्या ठिकाणी असते. मात्र कोविड-19चा प्रभावामुळे त्या ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षेचं स्वरूप कदाचित वेगळ्या स्वरूपाचे यावर्षी असण्याची शक्यता आहे. तसंच आत्ता जो मेन मुद्दा आहे की प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 4 मुद्दे त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका कशी असेल याविषयी आपण जेव्हा विचार करतो तर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला सुरुवातीला सूचना मांडण्यात येते की 5-6 प्रकारची सूचना आपल्या पुढे त्या ठिकाणी मांडलेली असते की सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक आहेत, आवश्यक आहेत. 4 जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचेच आहेत. मग आवश्यक तिथे शास्त्रीय तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृती तुम्हाला काढायची आहे. जर तुम्हाला आकृती विचारलेली आहे किंवा एखाद्या उपप्रश्नाला आकृतीची गरज असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक ती आकृती काढावीच लागेल. उजव्या बाजूला प्रश्नपत्रिकेच्या उजव्या बाजूला तुम्हाला गुण दाखवलेले की हा प्रश्न किती गुणांसाठी आहे. आता प्रश्न क्रमांक 1 जो दिलेला आहे त्याच्यात बहुपर्याय दिलेले आहेत तुम्हाला. तर त्या ठिकाणी बहुपर्याय लिहित असताना फक्त त्याचा पर्यायाचा अक्षर लिहायचं आहे. पर्याय नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे उदाहरणार्थ आहे आणि चं उत्तर उष्णता आहे तर उष्णता हा शब्द नाही लिहिला तरी चालेल. फक्त प्रश्न पहिला चं उत्तर 1चं उत्तर फक्त असं स्वरूपात तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाला अचूक उत्तरास फक्त पर्याय लिहायचा आहे आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारे मांडणी आपण करू शकतो. आता प्रश्न पहिला जो आहे त्या ठिकाणी फक्त तुम्हाला 5 प्रश्न आहेत. 5ही प्रश्न तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि पर्यायाचा फक्त अक्षर तुम्हाला लिहायचं आहे. अ, ब, क, ड पैकी या 4 अक्षरांपैकी 1 अक्षर लिहायचं आहे. आता काळजी काय घ्यायची आहे आपल्याला उत्तर लिहित असताना? तुम्हाला उत्तर लिहित असताना अचूक पर्याय त्या ठिकाणी लिहायचा आहे. अ, ब, क, ड पैकी जो असेल तो अचूक त्या ठिकाणी तुम्ही मांडणी लिहा आणि एकच लिहा. समजा तुम्हाला पहिले अ वाटला, नंतर ब वाटला योग्य, नंतर ब लिहिला
अ खोडायचा राहून गेला तर या ठिकाणी तुमचे मार्क जाण्याची शक्यता आहे. कारण सुरुवातीला सर्वप्रथम लिहिलेला जो आहे त्यालाच ग्राह्य धरला जातो. यदा कदाचित तुम्ही चुकला असाल तर अला आडवी तिरकस रेषा मारा, जेणेकरून त्याला कॅन्सल करा आणि नंतरचा पर्याय ग्राह्य धरला जाईल. मात्र पहिल्यांदाच लिहिताना अचूक लिहा. एकापेक्षा जास्ती पर्याय त्या ठिकाणी लिहू नका. जर जास्ती पर्याय तुम्ही लिहिलेले असाल तर पहिल्या नंबरचा पर्याय त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. प्रश्न पहिल्या अचे जे 5 प्रश्न आहेत, हे 5ही प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारितच प्रश्न त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रश्नच येत नाही. पर्यायही दिलेले आहेत. 1-1 मार्कासाठी 5 प्रश्न आहे. 5 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रश्न पहिल्याचा ब भाग, तोही 1-1 मार्काला आहे. तोही 5च गुणांसाठी आहे. पण या ठिकाणी असलेले 5ही प्रश्न वेगळे आहेत. उदाहरणार्थ, वेगळा घटक ओळखा. या ठिकाणी काय असेल, 4-5 घटक दिलेले असतील आणि त्याच्यातला एक वेगळा घटक तुम्हाला शोधून काढायचा आहे. फक्त तेवढा जो घटकाचा शब्द तुम्ही तिथे लिहा. त्या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. दुसरा प्रश्न असणार आहे सहसंबंध ओळखा. आता सहसंबंध ओळखांना 2 शब्दातला पहिल्या 2 शब्दातला सहसंबंध तुम्ही अचूक ओळखा, तर तिसऱ्या आणि चौथ्याचा सहसंबंध तुम्हाला लागेल आणि मग तो चौथा अक्षर काय आहे तो अक्षराची मांडणी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे. जोडी जुळवा, हाही 1 गुणांसाठी आहे. म्हणजे अ स्तंभामध्ये एकच जोडी असेल आणि ब स्तंभाला त्याला पर्यायाला 2 किंवा 3 पर्याय दिलेले असतील तर तो पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. तोही 1 गुणांसाठी असेल. एकापेक्षा जास्ती जोडी जुळवा राहणार नाही, कारण गुण एकच आहे. चूक की बरोबर लिहा. दिलेलं विधान हे चूक आहे की बरोबर आहे वाचायचं. विधान चूक असेल तर फक्त चूक एवढं लिहा. विधान बरोबर असेल तर बरोबर लिहा. पुन्हा विधान उत्तरपत्रिकेत लिहिण्याची आवश्यकता नाही. नाव रेणूसूत्र लिहा. एखादी आकृती दिलेली असेल तर तिचं नाव लिहा. एखाद्या रसायनशास्त्राचं समजा रेणूसूत्र दिलेलं आहे, मिथेनचं रेणूसूत्र आहे तर त्या ठिकाणी मिथेन लिहा. किंवा रचनासूत्र काढलेलं आहे तर रचनासूत्रावरनं नाव लिहा. नावावरनं रचनासूत्र काढायला सांगितलं ते लिहा. म्हणजे 1 मार्कासाठी असे प्रश्न जे आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. म्हणजे नेमके कोणत्या प्रकाराचा प्रश्न असेल हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. 5ही प्रश्न मात्र वेगळे असतील, सारखे प्रश्न असणार नाहीत. 5ही प्रश्न हे कसे असणार आहेत, भिन्न भिन्न स्वरूपाचे त्या ठिकाणी आपल्याला राहणार आहेत. प्रश्न क्रमांक 2 जो आहे त्याच्यामध्ये पण 2 भाग आहे, अ आणि ब. आता अ भाग जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला 3 शास्त्रीय कारणे लिहा असं विचारले जातील आणि त्या 3 पैकी कोणतेही 2 शास्त्रीय कारणं तुम्हाला लिहायचं आहे. 4 गुणांसाठी दिलेला प्रश्न आहे. प्रश्न शास्त्रीय कारणे येणार आहे. तुम्हाला 2 लिहायचे आहे आणि 2 लिहिण्यासाठी 3 दिलेले आहेत. 3 पैकी तुम्हाला जे योग्य सोपे वाटतील असे 2 लिहायचं. त्यांचं शास्त्रीय कारण पूर्ण त्या ठिकाणी लिहायचं. 2-2 गुणांसाठी 2 प्रश्न, म्हणजे प्रश्न दुसरा अ हा 4 गुणांसाठी तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. आता प्रश्न ब जो आहे, दुसऱ्याचा ब जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला 5 उपप्रश्न विचारले जातील आणि त्याच्यातनं तुम्हाला केवळ 3 सोडवायचे आहेत. 3ही प्रश्न 2-2 गुणांसाठी असणार आहेत. 6 गुणांचा हा पूर्ण उपप्रश्न आहे. मग याच्यामध्ये कोणते प्रश्न उपप्रश्न विचारणे अपेक्षित आहेत, तर गणितीय उदाहरणं सोडवणं. म्हणजे ज्या पाठावर आता विज्ञान 1च्या 2-3 प्रकरणावर गणितं दिलेली आहेत तर त्याच्यातलं एखादं गणित विचारलं जाऊ शकतं की सोडवा. नियम किंवा आकृती काढा. नियम व व्याख्या लिहा. एखादा नियम तुम्ही मांडा आणि त्याची व्याख्या त्या ठिकाणी लिहायला सांगितली जाऊ शकते. टिपा लिहा किंवा रासायनिक अभिक्रिया समीकरणासह स्पष्ट करा. जर विज्ञान 1चा पेपर असेल तर समीकरणासह स्पष्ट करा. किंवा जर विज्ञान 2चा असेल तर एखादी आकृती काढून त्याला नामनिर्देशन द्या. किंवा एखाद्या वेळेस आकृती काढलेली असेल तर त्याचं स्पष्टीकरण द्या. उदकता तक्ता पूर्ण करा. एखादा तक्ता आहे, काही रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करावयाच्या आहेत. त्याच्यानंतर फरक स्पष्ट करा. या प्रश्न प्रकारामध्ये 2 घटक प्रक्रिया यांच्यातील फरकाचे
किमान 4 मुद्दे त्या ठिकाणी आवश्यक असतात की फरक स्पष्ट करा. आता 2 गुणांसाठी आहे तर 4 फरक स्पष्ट करा, म्हणजे अर्धा गुणाचे 2 गुण त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याच्यानंतर गुणधर्म, वैशिष्ट्य, लक्षणे, फायदे, तोटे, परिणाम यासारखे उपप्रश्न लिहा. म्हणजे गुणधर्म लिहा, वैशिष्ट्ये लिहा, लक्षणे लिहा, फायदे लिहा, तोटे लिहा, परिणाम लिहा, असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याचे गुणधर्म असतील तर 4 गुणधर्म लिहा, वैशिष्ट्य असेल तर 4 वैशिष्ट्य लिहा, लक्षणं असतील तर 4 लक्षणं लिहा, फायदे असतील तर 4 फायदे लिहा, तोटे असतील तर 4 तोटे लिहा. जेणेकरून काय होणार आहेत, अर्धा गुणाचे 2 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी सहज मिळू शकतात. त्याच्यानंतर उदाहरणे लिहा, असंही त्या ठिकाणी येऊ शकतं की एखादा घटक, संकल्पना, प्रक्रिया त्या ठिकाणी दिलेले असतील आणि त्यांचे उदाहरण लिहा. फक्त उदाहरण लिहायचे असेल तर 4 उदाहरणं लिहा आणि स्पष्टीकरणासह असेल तर कमीत कमी 2 उदाहरणं आणि त्यांचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी आपल्याला देणं अपेक्षित आहे. आता प्रश्न तिसऱ्यामध्ये काय होतं, एकच आहे, त्याला अ आणि ब असा कोणताही प्रकार त्या ठिकाणी करण्यात आलेला नाही. आता याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 5ही प्रश्न 3 गुणांसाठी, म्हणजे सर्वात मोठा प्रश्न हा आहे की 15 गुणांसाठीचा प्रश्न आहे. तुम्हाला या ठिकाणी 8 उपप्रश्न विचारलेले आहे आणि याच्यातनं 5 लिहायचे आहेत. म्हणजे 8 उपप्रश्न कसे असू शकतात, दिलेल्या विधानाचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे. कमीत कमी 6 विधाने तुम्हाला त्या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे की अर्ध्या मार्काला 1 विधान, याप्रमाणे तुम्हाला 6 विधान त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. उपाययोजना सुचवणं, आता पर्यावरण आहे, घनकचरा आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे, अशा प्रकारावर तुम्हाला उपाययोजना सुचवण्यासारखे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात की काय करू शकतो आपण, म्हणजे आपलं मत त्या ठिकाणी मांडण्याचा हा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. एखादी आकृती दिलेली आहे तर आकृतीचं स्पष्टीकरण लिहिणं, एखादी नामनिर्देश आकृती देऊन त्या आकृतीवरचा आधारित हा प्रश्न त्या ठिकाणी सुद्धा विचारला जाऊ शकतो. किंवा एखादी अपूर्ण सारणी आहे, ती सारणीचा तक्ता पूर्ण करणं या स्वरूपात आहे. बघा, काही उपप्रश्न 2ब सारखे असू शकतात, मात्र त्या प्रश्नाचं स्वरूप थोडं विस्तृत स्वरूपाचं असेल. त्या ठिकाणी 4च मुद्दे अपेक्षित असतील तर या ठिकाणी तेच 6 मुद्दे आपल्याला लिहायचे आहे. उदाहरणासह स्पष्टीकरण लिहा, तर या ठिकाणी थोडंसं वाढलेलं असेल, एखादी रासायनिक अभिक्रिया असेल वगैरे, त्यांच्यासाठी आपण करू शकतो. गणितीय उदाहरण सोडवा, त्या ठिकाणी गणित उदाहरण सोडवा. प्रश्न दुसऱ्याचा ब मध्ये होतो, तिथे फक्त आपण एक छोटंसं गणित असेल, समजा फक्त एखाद्या प्रतिमाची उंची काढायची आहे तर या ठिकाणी उंची पण काढायची आहे आणि आपल्याला विशालन पण काढायचं आहे, म्हणजे ती गोष्ट या ठिकाणी वाढणार आहे. आकृती पूर्ण करा, एखादी अपूर्ण राहिलेली परिपथाची आकृती असेल, अन्नसाखळीची आकृती असेल तर ती आकृती आपल्याला या ठिकाणी काय करावायची आहे, पूर्ण करायची आहे. आकृतीवर काही प्रश्न आहे, एखादी आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीच्या आधारे काही 3 प्रश्न दिलेले असतील 1-1 गुणांसाठी, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी मांडता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि ती 1-1 शब्दामध्ये जरी लिहिली तरी भरपूर आहे. उत्तरे स्पष्टीकरणासह लिहा, एखादं प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी मांडायचं असेल. नियम सिद्धांत स्पष्ट करायचे आहेत, ते कशा पद्धतीने असतात ते नियम सिद्धांत आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करावायचा आहे. एखादा परिच्छेद आहे, त्या परिच्छेदात एखादा पॅरेग्राफ दिलेला आहे, परिच्छेद दिलेला आहे आणि त्या परिच्छेदामध्ये ठराविक ठिकाणी रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. अशा 6 किंवा 7, 8 अशा रिकाम्या जागा सोडलेल्या असतील, त्या आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. म्हणजे एका प्रकारे रिकाम्या जागा पूर्ण करण्यासारखा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. कोणतेही प्रश्न डबल येणार नाही, सारखे येणार नाही, अशी काळजी त्या ठिकाणी घेतलेली असते. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी परीक्षेत करावयाची असते. वेगवेगळे व्ह्यूने आपण ती तयारी त्या ठिकाणी करत असतो. प्रश्न चौथा जो आहे, या ठिकाणी 5-5 गुणांचे 2 उपप्रश्न दिलेले असतात, आपल्याला 1 लिहायचा आहे. हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे. या प्रश्नामध्ये आकृती काढून स्पष्टीकरण लिहा, संकल्प संदर्भात अचूक नामनिर्देश आकृती काढून स्पष्टीकरण द्या. म्हणजे प्रश्न विस्तृत स्वरूपाचा आहे. 5 गुण द्यायचे आहेत तर त्या सगळ्यांनी विस्तृत स्वरूपाची मांडणी जी आहे ती त्या ठिकाणी केलेली असते. चुकीची आकृती त्या ठिकाणी दर्शवलेली आहे, चुकीच्या आकृतीला तुम्ही दुरुस्त करा आणि त्याला नव्याने काढा आणि तिचं सर्व स्पष्टीकरण जे आहे ते त्या ठिकाणी लिहा. एखादं वर्गीकरण
लिहायचं आहे. आता प्राणी वर्गीकरणासारखा प्रश्न, तर वर्गीकरण तुम्हाला लिहायचं आहे आणि त्या वर्गीकरणाची सविस्तर अशी मांडणीसुद्धा करता आली पाहिजे. परिच्छेद वाचन करून आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. परिच्छेद वाचन करून एखादा परिच्छेद कदाचित पुस्तकाबाहेरचाही असू शकतो, त्याला आपण हॉट म्हणतो. ती विद्यार्थ्यांची मानसिकता तपासणारा किंवा मानसिक क्षमतेवर आधारलेला हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. अपूर्ण स्वरूपात दिलेली सारणी पूर्ण करा. आता बघा, सारणी दुसऱ्या ब मध्ये पण होती, पण तिथे 2 किंवा 3 स्तंभ असलेली सारणी असेल. 3 ब मध्ये पण होती, 3 मध्ये पण होती आणि आता 4 मध्ये पण आहे. सारणीचं स्वरूप हे विस्तृत होत जाईल, जशी गुण त्याचे वाढणार आहेत त्या पद्धतीने. प्रश्नाचे उत्तर विस्तृत स्वरूपात लिहायचं. उदाहरणार्थ एखादा नियम लिहा, नियम किंवा गुणधर्म असेल तो त्या ठिकाणी लिहायचा. मग त्याच्यावर असलेली कृती लिहायची आणि ती कृती कशा पद्धतीने ते काम करतो ते सिद्ध करायचं. उदाहरणार्थ दिष्ट जनरेटर, जनरेटरचं काम आहे, मोटार आहे, यांचा आकृती असतील त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये आकृती असेल, नियम असेल, त्याचं स्पष्टीकरण असेल, या सर्व गुणांचा त्या ठिकाणी दिलेला असतील. कोणत्याही घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करायला तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकता. ह्या ठिकाणी सर्व जे प्रश्न आहेत हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. प्रश्नांची मांडणी वेगवेगळ्या स्वरूपाची असते आणि कोणतेही प्रश्न डबल होत नाही. म्हणून विज्ञानाचा अभ्यास करत असताना, त्या प्रकरणांचा अभ्यास करत असताना आपल्याला सर्व बाबींचा विचार करून अभ्यास करावयाचा असतो. म्हणजे तक्ता स्वरूपात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो का, अशा स्वरूपाचा विचारला जाऊ शकतो, सारणी पूर्ण करा विचारला जाऊ शकतो, स्पष्टीकरणाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, उदाहरणाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला त्या सर्व प्रकाराने अभ्यास करावयाचा आहे. म्हणजे जेव्हा आपण अभ्यासापुढे बघतो त्यावेळेस या सर्व गोष्टींचा विचार करावयाचा असतो. प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत असतानाच आपल्याला मागील वर्षाची विज्ञान 1ची प्रश्नपत्रिका आपण पाहू, प्रत्यक्ष पाहू, जेणेकरून आपल्यापुढे ज्या मी आता काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या की प्रश्न कशा स्वरूपाचे असतात ते आपण या ठिकाणी क्लिअर होऊ शकतं. चला आपण आता या ठिकाणी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मार्च 2020ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. बघा, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 6 सूचना आपल्या पुढे आहेतच. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. गणक यंत्राचा वापर करता येणार नाही, कॅल्क्युलेटर आपण त्या ठिकाणी वापरू शकत नाही. त्याच्यानंतर प्रश्नाचं उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात, त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण गुण लिहावयाचे आहेत. प्रत्येक बहुपरी प्रश्नाच्या उत्तराचा म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम जो अक्षर आहे त्या अक्षरालाच ग्राह्य धरला जाईल. नंतर जर आपण लिहिलं तर त्याला मार्क मिळणार नाही, ते लक्षात घ्या. बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर लिहित असताना तुम्हाला फक्त वर्णाक्षर लिहायचं आहे. अ, ब, क किंवा ड. त्या ठिकाणी पूर्ण लिहिण्याची गरज नाही. 1, 2, 3, 4, 1चं अ असेल, 2चं ब असेल, या पद्धतीने दिलेलं आहे. प्रश्नपत्रिकेत दाखवलेलं सुद्धा आहे कसं लिहायचं आहे. आणि चौथा जो 6वी जी सूचना आहे की आवश्यक तिथे शास्त्रीय तांत्रिकदृष्ट्या नामनिर्देश आकृती असेल तर ती तुम्हाला काढणं अपेक्षित आहे आणि त्याचे गुणदान तुम्हाला मिळतील. आता प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. याच्यात उपप्रश्न 5 असतील. मेंडेलिव्हचा आवर्त सारणीचे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या टिंबटिंबचे आवृत्तीफळ असतात. पर्याय दिलेले अ अणुअंक, ब अणुवस्तुमानांक, क घनता, ड उत्कलनांक. आता याचं उत्तर जे आहे अणुवस्तुमानांक ब, तर या ठिकाणी आपण ब हा शब्द त्या ठिकाणी वर्णाक्षर फक्त लिहिणार आहोत. अणुवस्तुमानांक लिहिण्याची गरज नाही. म्हणजे प्रश्न पहिला 1 अचं पहिल्याचं उत्तर जे आहे ते ब, फक्त ब त्या ठिकाणी लिहिणार. त्याच्यानंतर अ, क कोणताही शब्द लिहिणार नाही, जेणेकरून आपला प्रश्न अचूक ठरू शकतो. तसंच दुसरा प्रश्न आहे, हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण टिंबटिंब राशीच्या साहाय्याने मोजले जाते. मग त्याचे पुन्हा 4 पर्याय आहे. निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता, दवबिंदू तापमान, ड असेल आर्द्रता.
या 4 पर्यायीपैकी जो अचूक असणार आहे तो आपल्याला फक्त त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे. निरोगी मानवी डोळ्याचं निकट बिंदूचं डोळ्यापासून टिंब सेमी अंतरावर असतो. 10, 20, 25, 30 याच्यामध्ये जे अचूक असेल, याचं उत्तर समजा 25 आहे, क आहे, तर त्या ठिकाणी आपण फक्त क हे वर्णाक्षर त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. सूर्यमालिकेतील आपल्या सर्वात जवळचा घटक टिंब हा आहे. मंगळ, शुक्र, गुरु, चंद्र. अ मंगळ, ब शुक्र, क गुरु, ड चंद्र. तर याच्यापैकी जो योग्य वर्णाक्षर असणार आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मांडायचा आहे. 5वा प्रश्न जसा आहे की धातुकाची विलिनीकरण विलपली टेबल पद्धती ही टिंब प्रकाराची विलग्नीकरण आहे. चुंबकीय असेल अ, ब चं फेंतरण, क चं अपक्षालन, ड गुरुत्वीय. कोणत्या पद्धतीची असणार तो फक्त वर्णाक्षर लिहा. वारंवार मी एकच सांगतो की तुम्हाला त्या ठिकाणी वर्णाक्षर, आपला वेळही वाचतो आहे आणि हे होत आहे. आता ब प्रश्न दिलेला आहे, याच्यामध्ये वेगळा, आता बघा ब भागामध्ये आपण सुरुवातीला सांगितल्यानुसार की 5 प्रश्न आहेत 1-1 गुणांसाठी आणि हे 5ही प्रश्न बघा आता या ठिकाणी वेगळे आहेत. आपल्याला हेच पाहायचं होतं की वेगळा घटक ओळखा. पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, वेगळा घटक. व्होल्टमीटर, ॲमीटर, थर्मामीटर, गॅल्व्हनोमीटर. याच्यामध्ये वेगळा घटक कोणता आहे, तर बाकी सर्व विद्युतधारेच्या संदर्भातले आहेत. थर्मामीटर हा उष्णतेच्या संदर्भात, मग फक्त थर्मामीटर हा वेगळा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता सहसंबंध ओळखा. अल्किन सी डबल बॉन्ड दुहेरी बंध सी आहे, तर अल्काईन काय असतो, सी तिहेरी बंध सी असतो, ट्रिपल बॉन्ड सी असतो. तर त्या ठिकाणी फक्त तेवढंच लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. चूक की बरोबर. प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता 50 हर्ट्झ आहे, बरोबर आहे का चूक, तेवढाच शब्द त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. योग्य जोडी जुळवा. तांबड्या प्रकाश किरणाची तरंगलांबी अ स्तंभामध्ये एकच दिलेला आहे, ब स्तंभामध्ये 3 आहेत. त्या 3 पैकी केवळ एकच आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. अ असेल तर ब असेल तर प, पण जोडी लिहा म्हटलं मग अ स्तंभ बरोबर करून ब स्तंभाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. आता 5वा प्रश्न त्या ठिकाणी विचारला की रशियाने अवकाशात पाठवलेल्या सर्वात पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव लिहा. तर जो ग्रहाचं नाव आहे फक्त तेवढ्याच ग्रहाचं, स्पुटनिक असेल तर तेवढ्याच ग्रहाचं नाव तुम्हाला, नाव जे आहे ते नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्या ठिकाणी 5 प्रश्न दिलेले, तर 5ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे 1-1 गुणांसाठी, की 5 पैकी 3 लिहा, 2 लिहा असं त्या ठिकाणी नाही आहे. प्रश्न दुसराचा अ आहे, शास्त्रीय कारणे लिहा. 3 कारणं त्या ठिकाणी विचारलेले आहे. वस्तूचे वजन स्थळ परत्वे, मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते. तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाही. तिसरा आहे एकाच गणातील मूल्यांची संयोजन समान असते. ह्या 3 पैकी तुम्हाला जे 2 योग्य सोपे वाटतील ते प्रश्न तुम्ही लिहा. लिहित असताना पर्याय टाका आणि त्या पर्यायाचं पूर्ण सविस्तरपणे उत्तर लिहा. शास्त्रीय कारण लिहित असताना सुद्धा 2 गुणांसाठीचा प्रश्न आहे. 4 मुद्दे त्याच्यात कसे येतील हे जो आवर्जून पहा आणि त्या ठिकाणी तुमचं उत्तर जे आहे सविस्तर त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करा. आता ब भाग दिलेला आहे मित्रांनो. या ब भागामध्ये 3च प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत, मात्र या ठिकाणी 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न गणिताचा दिलेला आहे. 5 kg वस्तुमान दिलेला आहे आणि तापमान काढलेलं आहे. तुम्हाला किती उष्णता लागेल, हीट किती लागणार आहे हे त्या ठिकाणी काढायचं आहे. जे पहिलं उदाहरण दिलेलं आहे. दुसरा जो प्रश्न त्या ठिकाणी आकृती पूर्ण करायचं आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला आकृतीवरनं उत्तरं द्यायची आहेत. आलेख दिलेला आहे आणि त्या आलेखवरनं तुम्हाला काय बोध होतो त्याच्यावरचे 2 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले आणि ते पूर्ण करायचे आहे. चौथा प्रश्न जो आहे, एक अभिक्रिया दिलेली आहे ती अपूर्ण आहे, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि त्याचा जो प्रकार असणार आहे त्या प्रकाराचं नाव लिहायचं. म्हणजे अपूर्ण आकृती अभिक्रिया पूर्ण करायला 1 गुण दिला जाईल आणि त्याचं नाव लिहायला 1 गुण दिला जाईल. अशा प्रकारे टीप लिहायचं आहे. संमिश्रीकरणाची टीप तुम्हाला पूर्ण लिहायची आहे. टीप लिहित असताना 2 गुणासाठीची टीप आहे ही विचारात करून कमीत कमी 4 मुद्दे त्या टीपमध्ये येतील अशा स्वरूपाची तुम्हाला टीप त्या ठिकाणी मांडणी करायची आहे. या 5 प्रश्नामधनं तुम्हाला 3 प्रश्न त्या ठिकाणी लिहिणे अपेक्षित आहे.
त्याच्यानंतर प्रश्न तिसरा दिलेला आहे. आता प्रश्न तिसरा सर्वात मोठा असतो की 8 उपप्रश्न असतात, त्याच्यातले तुम्हाला 5 लिहायचे असतात 3-3 गुणांसाठी. पहिला आहे मूलद्रव्याचे स्वरूपण 282 आहे. यावरून काय तुम्हाला काय काय गोष्टी सांगता येतील की त्याचा अणुअंक किती असेल, त्याच्यानंतर याचं गण कोणता आहे, मूलद्रव्य कोणत्या आवर्तनात आहे, या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येतील. खालील दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवती भ्रमणकक्षा आकृतीचं निरीक्षण तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. आकृतीचे निरीक्षण करून त्याचं मांडणी पूर्ण करायची आहे. एक उतारा दिलेला आहे, त्या उतार्यावरनं तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत. ते तिघही प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला मांडायची आहेत. बघा, जे पहिले आपण सुरुवातीला पाहिले ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यानुसार आपल्याला करायचं आहे. आता खालील आकृती एक दिलेली आहे आणि या आकृतीचं निरीक्षण करून पुन्हा 2 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. काचेची चिपची आकृती आहे. परावर्तन अपवर्तन काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. मग कृत्रिम उपग्रह व्याख्या विचारलेली आहे आणि त्याचे 2 कोणते प्रकार पडतात ते तुम्हाला मांडायचं आहे. खालील उपप्रश्नांची उत्तरं द्या. 3 मार्काला प्रश्न आहे, त्याचा सबप्रश्न अजून दिलेले ABC 1 गुणांचे 3 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. तसंच पुन्हा श्रेणी दर्शवीच्या आकृतीचं निरीक्षण करून काही प्रश्नांचे उत्तरं द्यायचे आहे की पाण्याबरोबर अभिक्रिया म्हणजे धातूच्या क्रियाशीलतेच्यावर आधारलेला आहे आणि त्याच्यावरचे आधारित 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. या ठिकाणी एक तुमच्या लक्षात येत असतील की आकृतीवरचे प्रश्न आणि तक्ती पूर्ण करा, रिकाम्या जागा, हे असे प्रश्न जास्त विचारलेले आहेत. असं का? कारण आपली जी प्रश्नपत्रिका आहे ही आपण कृतीपत्रिका म्हणत असतो. कृतीपत्रिकेचे जे स्वरूप आहेत हे स्वरूप अशा स्वरूपाचं असतं की आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे, आकृती पूर्ण करायची आहे किंवा आकृतीवर्ण प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे, आलेखावर्ण प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळतील असे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले गेलेले आहेत. बघा, अजून तसाच प्रश्न आहे की खाली सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं काम जे आहे ना 50% या ठिकाणी सोपं झालेलं असतं. बाकीच्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती आहेत, फक्त नेमकी गोष्ट जी नाही आहे ती तुम्हाला शोधायची असते आणि 2 गोष्टी दिल्यामुळे तिसरी गोष्ट शोधणं सहज सोपं होतं. म्हणून कृतीपत्रिकेचा एक फायदा विद्यार्थ्यांनासुद्धा त्या ठिकाणी होतो. चौथा प्रश्न आहे, 2 प्रश्न दिलेले असतात, एक प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत 5-5 गुणांसाठी. मानवी डोळ्यांच्या शास्त्रीयदृष्ट्या अचूक नामनिर्देश आकृती काढून त्यावर आधारित प्रश्नांची आता आपल्याला उत्तरं द्यायची आहे. या ठिकाणी फक्त आकृती दिलेली नाही आहे, परंतु आता आपल्याला आकृती काढायची आहे आणि आकृतीवरनं प्रश्न आहेत. मग आता आकृतीला 2 गुण असतील आणि हे 3 प्रश्नांना 1-1 गुण त्या ठिकाणी असणार आहे. डोळ्याचे भिंग कोणत्या प्रकाराचे असतात, त्याच्यानंतर डोळ्याच्या आतील पडद्यावर तयार होणाऱ्या प्रतिमाचे स्वरूप कशा पद्धतीचं आहे आणि डोळ्याचा प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन कोणत्या पटलावर होतं, हे सर्व गोष्टी 1-1 वाक्यामध्ये यांची उत्तरं त्या ठिकाणी द्यायचं आहे. आता दुसरा प्रश्न दिलेला आहे की चित्र दिलेलं आहे, धनाग्रह, जमा होणारा गंज, पाण्याचा थेंब, लोह आणि याचा वर्ण आपल्याला या आकृतीवरनं काही उत्तरं द्यायची आहेत. 5 प्रश्न दिलेले आहेत. गंज म्हणजे काय, गंजाची व्याख्या करायची आपल्याला, गंजाचं रासायनिक सूत्र लिहायचं आहे, Fe2O 3H2O जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचं आहे. वरती जमा झालेला गंज तिथे त्या ठिकाणी सूत्र पण दिलेलं आहे, ते सूत्र खाली उतरवायचं आहे. लोखंडाचं ऑक्सिडेशन क्रियेतील धनाग्र अभिक्रिया लिहा. धनाग्र अभिक्रिया पण त्या ठिकाणी दिलेली आहे, धनाग्राचा खाली दिलेली आहे ती अभिक्रिया. Fe बाण दाखवून Fe2+ अधिकचं चिन्ह 2e इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत, तशीच्या तशी त्या ठिकाणी लिहायची आहे. लोखंडाचं ऑक्सिडेकरण क्रियेतली ऋणाग्र अभिक्रिया, ऋणाचा खाली अभिक्रिया दिलेली आहे, तीच त्या ठिकाणी लिहायचं आहे. धातूचे क्षरण म्हणजे काय, धातूचे क्षरण काय आहे, सावकाश होणारी जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे 1-1 गुणासाठी हे 5 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी असणार आहेत. पेपर हा खूप सोपा स्वरूपाचा असतो, लिखाणकाम खूप कमी असतं. विज्ञानाचा पेपरमध्ये लिखाणकाम हे खूप कमी स्वरूपाचं असतं. फक्त आपल्याला त्या ठिकाणी आपल्या विचार कौशल्याचा विचार करून त्या ठिकाणी उत्तरं लिहिणं अपेक्षित आहेत.
प्रश्नपत्रिकेला देण्यात आलेला 2 तास हा वेळ खूप आहे आपल्यासाठी आणि ह्या वेळेत आपला पेपर आरामाने पूर्ण होत असतो. म्हणून कोणत्याही प्रकाराची घाई न करता पेपर सुंदर अक्षरात स्वच्छपणे त्या ठिकाणी मांडणी करायचा. वाचनीय स्वरूपात आपलं लिखाण असलं पाहिजे. खूप सुंदर मोत्यासारखी अक्षरं नसतील आपले तरी चालतील. मात्र त्या ठिकाणी आपली जी अक्षरं आहे ही वाचनीय असतील. जे परीक्षक आपले पेपर तपासतात त्यांना आपण लिहिलेलं उत्तर हे समजलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे अशा स्वरूपात आपण पेपर लिहा. 2 उपप्रश्नामध्ये 1 ओळीचं 2 ओळीचं अंतर जरूर ठेवा. प्रश्न संपला तर नवीन पानावर नवा प्रश्न चालू करा. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत यांचं आपण पालन केलं, उत्तरपत्रिका सुवाच्य लिहिली तर मला नाही वाटत की विज्ञानसारख्या विषयामध्ये आपल्याला कोणाला कमी मार्क पडतील. विज्ञानासारखा सोपा पेपर नाही. ज्या पद्धतीने आपण विज्ञान 1ची प्रश्नपत्रिका पाहिली त्याच पद्धतीने विज्ञान 2चीही प्रश्नपत्रिका असते. पेपरची तयारी करत असताना आत्मविश्वास हा प्रबल असणं खूप गरजेचं आहे. जेवढा तुम्ही आत्मविश्वासाने अभ्यास करणार आहात तेवढा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे, आत्मविश्वासाची जी पातळी आहे ती वाढणार आहे. म्हणून पेपर लिहित असताना आत्मविश्वास जरूर बाळगा, अभ्यास करा. प्रश्नपेढी आपल्यापुढे आलेले आहेत, त्या क्वेश्चन बँक प्रश्नपेढीचे प्रश्न जरूर विचारात घ्या आणि त्या प्रश्नपेढीचे प्रश्न जे आहेत ते सोडवा, त्यांची उत्तरं लिहून पहा, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत नक्कीच होईल. सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. खूप खूप अभ्यास करा आणि जास्तीत जास्त मार्क पाडा यासह माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा.